हे घ्यायच्या सासूबाई, मी काय म्हणते, आता रक्षाबंधन आहे, मग मी 1-2 दिवस माहेरी जाऊन येऊ का? होय जा की. लग्नात पण त्यांनी काय दिलं नव्हतं, लंकेची पार्वती करून पाठलेलं तुला. आणि आता काय घेऊन येणार असं जाऊन तुझ्या भिकारड्या भावाकंड? तस तर इथनच घेऊन जातेच की पिशव्या भरून भरून माहेरला जाताना. हे मात्र आई तू एकदम बरोबर बोललीस बघ. काय हाय हिच्याकडं असं? नाहीतर काय. तुझीच सून आहे ग ती आई. तू कसं तुझ्या माहेरला सगळं पिशव्या पिशव्या भरून देत होतीस, माझा दादाचा कधीच विचार केली नाहीस. आणि वहिनीचं म्हणलं तर वहिनी दादाकडनं फक्त खर्चाचं म्हणजे जाण्या येण्याचं पैशाशिवाय तर दुसरं काहीच घेऊन जात नाही ग. भले तिनं तिकडनं काय आणली नसल, पण हिथनं पण ती काय घेऊन जात नाही. हे बघ आई, आपण आपल्या सुनाला नावं ठेवताना ना, आपण पण कुणाची तरी सून असताना जे काही वागलोय की नाही ते कधीच विसरायचं नसते. कळलं का? वहिनी, जोपर्यंत मी आहे ना, तू कशाचीच काळजी करू नकोस. आईला तू काय बोलू शकत नाहीस ग, पण मी तिला बरोबर गप्प बसवते.